छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आपल्या नवीन गोट फार्मचा एक व्हिडिओ बनवतोय. ही आपली मेन एंट्रन्स आहे आपल्या गोट फार्मची. आपल्या गोट फार्मचं नाव आहे शौर्य गोट फार्म. हा बघा ओपन प्लेस आहे एक छोटासा. इथे मेन एंट्रन्स असेल आपल्याला. हा आपला शेड आहे 20x40चा शेड आहे. फ्री टाईपमध्ये पूर्ण गाडी कवर केलेली. हा एंट्रन्स आहे शेडचा मेन एंट्रन्स झालेला. इथे एक छोटासा कंपार्टमेंट केलेला आपण. जे एकदम छोटे छोटे लहान बच्चे असतात ना त्यांच्यासाठी. इथं बघू शकता तुम्ही एवढी जागा आहे. हा दंडा जो लावलेला आहे पाला बांधण्यासाठी ही किती छोटीशी गव्हाण आहे त्यांना. ही गव्हाण फक्त चारा सुका चारा असेल किंवा दाना असेल ते दान खाऊ घालण्यासाठी. ह्याच्या बाजूला बघू शकता तुम्ही. हा बोकडांसाठी स्पेशल केलेला शेड आहे. हा पूर्ण ओपन शेड आहे. याच्यामध्ये आपण बनवलेली छोटी गव्हाण छोटी म्हणजे बरीच मोठी झालेली ती. याच्यामध्ये आपण काही पण टाकू शकतो. जसं की भुईमुगाचा पाला झालेला दान झालेला हे सुनी ज्वारी बाजरीचा मक्याचा भुसा सगळं मूळ घास वगैरे काही पण टाकू शकता तुम्ही. एकदम इझिली आणि व्यवस्थित खाऊ शकता. मध्ये जाणार नाही. हा आपला ओपन टाईपचा शेड आहे. ह्याच्यात ही एक्झिट आहे त्यांना बाहेर या पतंगात खेळण्यासाठी आपण बनवलेली आहे एक्झिट. ज्यावेळेस शेडमध्ये असं एकदम बोदरेशन होत असेल त्यांना एकदम असं कंजेस्टेड होत असेल ना त्यावेळेस आपण त्यांना बाहेर काढत तर दिवसाचा ओपन प्लेस आहे त्यांना खेळण्यासाठी फक्त स्पेशली. किंवा आपण इथं बाहेर चारा पण टाकू शकतो त्यांना. तिकडे छोटीशी गार बनवलेली आहे. छोटी गार म्हणजे तिथं खत टाकण्यासाठी बनवलेलं लास्ट एंडिंगला इथे बनवलेलं. हे बघा आपण बाजूला बघू शकता ही आपली निंबूची बाग आहे. सध्या खूप चांगली आणि हिरवी टवटवीत दिसते ती. खूप छान पद्धतीने आलेली आहे. हा एवढा छोटासा शेड आहे आपल्याला. चला आता आपण आपल्या तिकडच्या शेडमध्ये जाऊ. तो तिकडचा आपला शेडीसाठी बनवलेला शेड आहे. हा नवीन बोकडांसाठी बनवलेला. तो तिकडचा जो शेड आहे तो आपला जुना शेड आहे. त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट केलेली आहे आपण त्यानुसार तिकडे बनवलेला.